रामकृष्ण हरी चव मंत्रा चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। आता कसं झालंय 70% महिला जॉब करतात, त्या महिलांसाठी अगदी हे सण करणं किंवा घरातले पारंपरिक ज्या काही वस्तू आहेत, जे काही आहेत ते बनवणं आणि मुलांसाठी करून देणं हे खूप अगदी कसरत झाली आहे। तर त्याच्यासाठी आपण हे जे काही इन्स्टंट काही पदार्थ बनवता येतील का ते बघितले, तर ते आपण ह्या ज्या अनारसे आहेत, ह्या अनारसे अगदी 15 मिनिटात होणाऱ्या अशा अनारसे आहेत। त्या बनवण्यासाठी तुम्हाला मी एक साहित्य जे लागतं ते बघणार आहे आपण। 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, अर्धी वाटी गूळ, हे 2 चमचे दही आणि ही खूप पिकलेली केळी। आपण आता हे जे तांदळाचं पीठ आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं घालून घेऊ आणि त्यात वरतून हे अर्धी वाटी गूळ घेतला, हे दही घेतलंय आणि ही पूर्ण झालेली केळी पूर्ण नाही घ्यायची, आपल्याला अर्धीच केळी सोलून घ्यायची। अर्धीपेक्षाही कमी केळी घेतली आहे। आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमधून काढून घेऊ। झालंय मिक्सरमधून काढून, बघा हे असं होतंय आपलं मिश्रण। आता आपण हे काढून घेणार आहे एक परातीमध्ये, सर्व असं काढून आणि मळून ठेवणार आहे। बघा याला पाण्याची दह्याची कशाचीच काहीच आता गरज नाहीये। हेच मिश्रण आपण आता अगदी 10 ते 15 मिनिटं असंच भिजवून ठेवू झाकून। पीठ बघू आता मस्त भिजलं पीठ। आता याला आपण तेलाचा हात लावून परत असं थोडं मळवून घेणार आहे। बघा अगदी फुगलं पण आहे थोडं पीठ, अगदी छान मऊसूत असं पीठ झालंय, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आता आपण याला परत असं तेलाचा किंवा तुपाचा हात लावून एक सारखे गोळे बनवून घेऊ। सगळे गोळे बनवून झाले, परत तेलाचा हात लावणार आहे आणि आपण असं थोडं प्रेस करून घेणार आहे। आता हा आपण पळपट घेतलाय, त्या पळपटावर अशी खसखस ओतून घेऊ। खसखस टाकल्यानंतर अगदी असं दोघं बोटांनी छान असं हळूहळू करून आपण अनारसे थापून घेऊ। बघा जास्त पातळही नाही करायचे आणि जाडही नाही करायचे, मीडियम असे सर्व अनारसे करून घेते। अशा हातावर थापून घ्यायचे, एक नाही तर मग अशी खसखसवर ठेवून असंही थापता येतं आणि असे साईडला लावून द्यायचे। आता आपण तेल तापत ठेवलंय, तेल तापलं का चेक करू। तेल तापले, आता आपण मीडियम गॅस करून घेणार आहे एकदम। अनारसे टाकताना आपण ही जी खसखसची बाजू ही अगदी वरती ठेवायची आणि अलगद असं सोडून द्यायचं अनारसा। तेल तापल्याच्या नंतर मीडियम गॅस केलाय आणि 2च अनारसे सोडले आपण। आता याला त्याचं होऊ द्यायचं। बुडबुडे येत असतील तोपर्यंत काहीच करायचं नाही आणि बुडबुडे यायचे बंद झाले की हळूच असं तेल सोडायचं वरतून, असं शिंपडवायचं चमच्याने तेल। गॅस आपण एकदम मीडियम ठेवलाय, खूपच कमी केलाय। बघा टम्मा असे आपले फुगणारे अनारसे। तुम्ही व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला दिसत असेल बघा आपला अनारसा कसा टम्म फुगलाय। अगदी माझ्या मैत्रिणींना जॉबनुसार कसं वेळ नसतो, तर तेव्हा आपल्याला घरातल्या वस्तू सणवार ते तर करावंच लागतं मैत्रिणींना। पण करायचं कसं, आपले इन्स्टंट अनारसी बनवली आपण। बघा अगदी 15-20 मिनिटातच अनारसी तयार होते। अशी पारंपरिक पद्धतीने बनवायची म्हटलं तर तिला अगदी 4 दिवस ते तांदूळ भिजवा, 4 दिवस ते तांदळाचं धुवा करा, खूप वेळ लागतो। पण आता आपण असे बनवतोय। कलर कसा अगदी बदलत चाललाय, तांबूस कलर होत चालला। आता सर्वांनाच वेळ असतो असं नाही, जॉब करणाऱ्या महिलांना खरंच वेळ नसतो। त्या महिलांनी असे अनारसे बनवले, आपला सणही साजरा होतो आणि आपलं ड्युटी जॉब काय असेल नसेल आपलं ते पण होतं, हे पण होतं। आपण अनारसे बिलकुल बदलणार नाही साईड, अगदी असंच तळून घेणार आहे। कलर बघा किती छान येत चालला आणि जाळीदार आपली अनारशी होती, बघा दिसते। अजून ही झाली नाही, ही झाली थोडी बरीपैकी बघा। आणि अगदी हळू अशी वरती घेऊन पूर्ण तेल काढून घ्यायचं। आता सगळे अनारसे असेच बनवून दाखवते तुम्हाला। सगळे अनारसे तळून झालेत बघा, अगदी खुसखुशीत आणि मस्त जाळीदार अशा आपले अनारसे झालेत।
तुम्ही पण अशा अनारसे नक्की बनवा आणि मला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.